इथं कायमची अडकणार. इथून तुझी सुटका होणार नाही. सावी, तिकडं तुझ्या धैर्याचा जीव जाणार. हरलीस तू, हरलीस. एकटे मडका, एकटे मडका. देवीचा जप करू नको. काढून घे ते मडक. एकटे मडका, एकटे मडका, एकटे मडका. सावे, देवीचा जप करू नको. एकटे मडका, देवीचा जप करू नको. काढून घे ते मडक. एकटे मडका. मडक तर फुटला तसा पाणी गेला तसा पाणी मला धैर्यानं वाचवायचंय. त्यांच्यासाठी ते पवित्र पाणी घेऊन जायचंय. काय करू मी आता? आता तू इथून कधीच बाहेर पडणार नाही. कायमची अडकलीस तू. गेला तुझा धैर्य. आओ, लवकर या जरा. झालं का? होय, झालं झालं. थांब जरा झालं. या या. चल चल, उठ 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 शीत, उठ. या या. काय झालं भाऊ? काय हवंय का तुम्हाला? काही नाही. मन नुसतं सैरभैर झालंय. माझं पण डोळ्याला डोळा लागना. काय करावं तेच कळना झाले भाऊ. तशीच अवस्था आहे माझी बी. एकट्या डोळ्याला डोळा लागत नाही. लागला इकडून तिकडून तर आता इतकं वाईट स्वप्न पडलं. मन थाऱ्यावरच नाही राहिलं बघ. राहून राहून असं वाटतंय भाऊ की आपली सावी कोणत्या तरी संकटात आहे आणि तिला आपली गरज आहे. म्हणूनच मी इथं देवी आईजवळ येऊन बसले. मला माहितीये भाऊ, माझी सावी जशी मला आई म्हणून हाक मारते तशी संकटात असताना देवी आईला सुद्धा साथ घालत. आणि माझ्या सावीचं रक्षण करण्यासाठी जर देवी आई जागी आहे तर मी सुद्धा कशी झोपू हो भाऊ? तर त्योच एक आधार आहे.
नाडी सापडत नाही, ताप होऊन वाढत चाललाय. ही चांगली लक्षणं नाही आहेत. तुला मी सांगत होतो याच्यावर उपचार करायला नको म्हणून. नाही मी चांगला वैद्य. तुला आठवतं ना, तुला आठवतं ना माझ्या या हाताने काय घडलं होतं ते. अहो असं काय बी मनात आणू नका. तो खरंच बरा होईल. पण मला माहितीये सावी ते पाणी नक्की घेऊन येईल बघा येळत. ते पवित्र पाणी तुला त्या वाड्यात शोधावं लागेल. त्या पाण्यापर्यंत पोहोचायचा मार्ग खडतर आहे. तू सहजासहजी त्या पाण्यापर्यंत पोहोचता येणार नाही तुला. तुझ्या नवऱ्यासाठी तुला आणायला पाहिजे. नाही काही झालं तरी मी ते पवित्र पाणी घेऊनच जाणार. मी माझ्या धैर्यांना काय होऊ देणार नाही. काय होऊ देणार नाही मी त्यांना. सर्वमंगल मांगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. काय करू मी, कुठे जाऊ. देवी आई आता तूच मार्ग दाखव. पवित्र पाणी पण इतक्या सहजासहजी कसं सापडलं. म्हणजे पाणी नक्की याच दारामागे असणार. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते.
तिचा ताप वाढतच चाललाय. उगीच घेतलं मी याला घरात. अहो असं काय बी बोलू नका. तुझ्यामुळे याला घरात घेतलं मी, आणि आता तुझ्यामुळेच मी आता परत अपयशी ठरतोय. मग काय याला मरायला सोडायचं होतं का? हा अहो सावी घरात घेऊन आली तवा कशी अवस्था होती याची. अगं पण अहो हे काय झालंय? अगं मला पण कळत नाही आहे. नाडी सापडत नाही, ताप वाढत चाललाय, आणि तोंडात ना आता हा फेस. ही चांगली लक्षणे नाही आहेत. अगं त्या वाड्यात महादेवाची पिंड असेल, त्या पिंडीवर पवित्र पाण्याचा सतत अभिषेक चालू असतोय, आणि तेच पवित्र पाणी तुला घेऊन यायचंय. त्या पिंडीपर्यंत तू पोहोचशील तर महादेवच तुला पुढचा मार्ग दाखवतील. सापडली, महादेवाची पिंड सापडली. देवा, तुझ्या आशीर्वादानं मी इथपर्यंत आली. आता या पुढचा मार्ग पण तूच दाखव. तर पाणीच नाहीये, पण असं कसं? आजीने सांगितलेलं की इथंच पाणी मिळेल म्हणून. काय करू मी? नाही नाही नाही, मला पाणी घेऊनच परत जायचंय. देवी आई, तूच माझी मदत कर आता. एवढं लांब येऊन मला असं रिकाम्या हाताने परत पाठवू नकोस ग. मला माझ्या धैर्यानं वाचवायचंय. प्लीज माझी मदत कर. तूच दिशा दाखव आता, प्लीज. माझी मदत कर.
जलाभिषेक मध्याह्नीपासून प्रथम प्रहारापर्यंत दीप प्रज्वलित करून उमा पार्वतीचा जपनाम करावा. मला ही तपस्या करावीच लागेल. धैर्यांसाठी ते पाणी मिळवावंच लागेल. तेव्हा खूप आशेनं मी माझ्या सौभाग्याच्या रक्षणासाठी इथं आली. मला असं निराश करू नकोस. ओम उमा महेश्वराय नमः. ओम पार्वती पते नमः. मला माहिती हे सगळं तुम्ही माझी परीक्षा घेण्यासाठी करताय. पण तुम्ही माझी कितीही परीक्षा घ्या, मी हार मानणार नाहीये. मी पाणी घेऊनच परत जाणार.
हे दिवे तर राहतच नाहीयेत, सारखे शांत होते. काय करू मी आता? आता थोड्याच वेळात पहाट होईल. तोपर्यंत एकही दिवा नाही राहिला तर नाही नाही नाही, असं नाही होणार. मला काही करून दिवे लावावे लागणार आहेत. हा, काय करू? अगं अगं याचा अस्वस्थपणा वाढत चाललाय. डोळ्यातलं पाणी आलेलं याच्या. मला लई काळजी वाटायला लागल्या. ती पोरगी येईल ना, पाणी घेऊन येईल ना. हे बाळा, अगं आपल्याकडे आता फार वेळ नाही आहे. दिवा फडफडतोय. मला वाटतंय काहीतरी अपशकुन होईल. आपण आपल्या पोराला वाचवू शकलो नाही. या पोराला पुन्हा आता गमावून बसणार. पाठवायची वेळ झाली, अजून ती आली नाही. म्हणजे तिला पण आपण गमावून बसतोय वाटतं. हे पोरा, हे पोरा, हे पोरा, ए पोरा, पोरा, अरे पोरा. त्या पोरीने एवढा
एवढ्या विश्वासानं आपल्या भरोश्यावर तिच्या नवऱ्याला सोपवलं होतं. आता तिला कसं तोंड दाखवायचं? अगं अगं असं कसं बोलतीस तू? आपण तिला सांगितलं होतं तुझ्या नवऱ्याला परत घेऊन जा म्हणून, पण तिला ऐकलं नाही. आणि म्हणून माझं हे अपयश हा त्या पोराला लागलं आणि त्याचा जीव गेला. परत एकदा आपण हारलो ग. धैर्य, काय झालं? तुम्ही असं रडताय का? पोरी, मला माफ कर. तुझं कुंकू आम्ही नाही वाचवू शकलो. आम्ही हारलो पोरी, हारलो. नाही नाही, असं होऊच शकत नाही. धैर्यांना काही नाही झालं. तुम्ही हार मानली असाल, पण मी नाही हार मानणार. नाही, तुम्ही सांगितलं होतं की पहाट व्हायच्या आधी ते पवित्र पाणी घेऊन ये. मी घेऊन आले, अजून पहाट झालेली नाहीये. नाही होणार, धैर्यानं काय नाही होणार. मला माहितीये हे